नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषय आणि त्या विषयामधील महत्त्वपूर्ण असे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत। आता आजचा हा विषय जो आहे तो आहे भूगोल, जो की आहे 8वीचा आणि तोही आहे जुना। आता प्रश्न पडला असेल की जुन्या भूगोलातले प्रश्न आणि जुनं भूगोल आपण का पाहायचं किंवा त्याचा का अभ्यास करायचा, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड। आणि हे जुनं पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे, जुना सिलेबस इतका महत्त्वाचा आहे। आता हे 8वीचं जुनं भूगोल नवीन भूगोलाच्या 3 पुस्तकाला पाणी पाजते, म्हणजे नवीन जो काही सिलेबस आहे त्याच्या 3 स्टँडर्डच्या सिलेबसला एकटं 8वीचा सिलेबस, ओल्ड सिलेबस हा पाणी पाजतो। तो कसा तुम्हाला लक्षात येईल, आता ह्या आपल्या वैयक्तिक नोट्स आहेत, ह्या नोट्स मी स्वतः अगोदर काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी टाईप करून दिलेल्या आहेत आणि त्यावर आधारित आपण एकदम व्यवस्थितपणे नोट्स पाहणार आहोत। इथं तुम्हाला वरती सुरुवातीला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा भारताचा भूगोल नोट्स हे दिसत असतील। तिथं पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त म्हणजे सामाजिक शास्त्र भूगोल नोट्स 8 स्टँडर्ड। आता ह्या नोट्स तुम्हाला पेपर 1 म्हणजे जो की परिसर अभ्यास असतो त्याच्यामध्ये उपयोगाला येतील आणि जो की पेपर 2 आहे त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्राला उपयोगाला येतील। आता याच्यामधले आपण फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये 2च चॅप्टर पाहणार आहोत। तसं तर आपण हे नोट्सचे अर्ध्या तासाचे, 1 तासाचे, 2 तासाचे आत्तापर्यंत आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण सध्या तब्येत तितकी एकदम व्यवस्थित नसल्यामुळे आपण 2च चॅप्टर पाहूत आणि ह्या 2 चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत परीक्षेमध्ये 10 प्रश्न आलेले आहेत। आता पहिला सुरुवात करू, 8वीचा भूगोल, त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे अवकाश भरारी। पहिला पॉईंट आहे सुदूर संवेदन। एखाद्या प्रदेशाची माहिती त्या प्रदेशाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित न करता मिळवणे म्हणजे सदूर संवेदन होय। लक्षात आलं का? सदूर संवेदन म्हणजे काय? जो काही एखादा प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाची आपल्याला माहिती गोळा करायची आहे, पण त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करायचा नाही आहे। म्हणजे एखाद्या प्रदेशाची माहिती मिळवण्यासाठी त्या प्रदेशाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित न करता मिळवलेली माहिती म्हणजे सदूर संवेदन होय। कृत्रिम उपग्रहाद्वारे अवकाशातून पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा मिळवता येतात। सदूर संवेदन तंत्रात प्रकाशाच्या दृश्य वर्णपटलावरून अवरक्त वर्णपटलांपर्यंत वापर केला जातो। आता हा प्रश्न आपल्या टीईटीला आलेला आहे, म्हणजे किंवा हे ऑब्जेक्टिव्ह आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे। कोणतं? भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात डॉक्टर होमी भाभा व डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली झाली। आता हे परीक्षेत आलेलं आहे, परीक्षेत विचारलं गेलेलं होतं, म्हणून ह्याला बोल्ड करण्यात आलेलं आहे, म्हणजे ह्याला ठळक हेडलाईन दिलेली आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावं। आपल्या परीक्षेला विचारलेला कुठला? भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात डॉक्टर होमी भाभा व डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। त्याच्यानंतरचं लागलीच जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते सुद्धा आपल्या परीक्षेला आलेलं आहे। कुठलं? 1969 मध्ये थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला। 1969 मध्ये थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला। त्याच्यानंतर लागलीच हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपल्या परीक्षेला विचारलं गेलं होतं। भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश प्रशिक्षण केंद्र 1971 साली उभारण्यात आले। कधी उभारण्यात आले हा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्येच कोठे अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे असं विचारलं होतं। भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र 1971 साली उभारण्यात आले होते। आता लागलीच आपण 5 ऑब्जेक्टिव्ह पाहिले, त्याच्यातले 3 हे परीक्षेला आलेले होते।
28 एप्रिल 2008 रोजी PSLV C9 या अग्निबाणाद्वारे एकाच वेळी 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम भारताने केलेला आहे. 14 नोव्हेंबर 2008 रोजी चांद्रयान चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवण्यात भारताला यश आले. घनरूपातील कचरा अवकाशीय प्रदूषण निर्माण करतो. घन रूपातील कचरा म्हणजे अवकाशातील प्रदूषण निर्माण करतो. स्कायलॅब ही अवकाशातील प्रयोगशाळा पृथ्वीपृष्ठावर 1979 मध्ये कोसळली होती. आता ह्याच्यावर एक मस्तपैकी असा किस्सा आहे. कुठला? जर ह्याच्यावरला जर तुम्हाला मस्तपैकी असा किस्सा ऐकायचा असेल तर तुम्ही आपल्या आईवडिलांना पाल्यांना विचारा की ज्या वेळेस अवकाशातून स्कायलॅब हे पृथ्वीवर पडणार होतं त्यावेळेस काय चर्चा चालू होत्या. अतिशय गमतीशीर आणि अतिशय भन्नाट अशा गोष्टी आपल्याला आपल्या आईवडिलांकडून पाहिला किंवा ऐकायला मिळतील. त्यावेळेस ज्यावेळेस स्कायलॅब ही अवकाशातील प्रयोगशाळा पृथ्वीपृष्ठावर 1979 मध्ये कोसळणार होती ना, त्यावेळेस भन्नाट गोष्टी घडत होत्या किंवा पृथ्वी नष्ट होणार, भारत नष्ट होणार, असं होणार, अमकं होणार, तमकं होणार. जबरदस्त. तुम्ही एकदा तुमच्या आईवडिलांना ह्या गोष्टी विचारून पहा. फेब्रुवारी 2009 मध्ये 2 उपग्रहांची अवकाशात टक्कर झाली होती. आता हा प्रश्न TET 2019ला विचारला गेलेला आहे. अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. पेपर 1लाही होता आणि पेपर 2लाही होता. विश्वास बसत नसेल तर 2019चा पेपर उचलायचा, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासमध्ये हा प्रश्न पाहायचा. तुम्हाला तिथं ॲज इट इज पाहून भेटेल. अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. TET 2019ला विचारला होता. तर त्याच्याखाली लागलाच हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. कुठला? भारताने 1969 मध्ये थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला. आता हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते परत रिपीट झालेलं आहे. त्याच्या अगोदर सुद्धा आलेलं होतं. फक्त तिथं 1969 मध्ये थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला असं एकदा विचारलं होतं. त्याच्यानंतर तिथं भारताने असा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे असे 2 प्रकारे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारले होते. भारताने 1969 मध्ये थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला. पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर न्यावे लागते. अशा वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण असे म्हणतात. अग्निबाणाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह व अवकाशयानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या अवकाशात सोडले जातात. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला जागतिक स्थान निर्धारण तंत्र असे म्हणतात. यासाठी एक विशिष्ट उपक्रम वापरले जाते. या उपक्रमाद्वारे कृत्रिम उपग्रहांशी संपर्क साधून अक्षवृत्त असतं व रेखावर्तांच्या संदर्भाने स्थान निश्चिती केली जाते. त्या स्थानाची समुद्रसपाटीपासूनची उंची ही निर्धारण केली जाते. त्यामुळे नकाशे तयार करणे व ते अद्ययावत लाभणे सुलभ झाले आहे. हा झाला पहिला चॅप्टर जो की 8वीच्या जुन्या भूगोलाच्या पुस्तकातला होता. त्याच्यामधले 6 ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिलेले, म्हणजे 6 ऑब्जेक्टिव्ह आता आपण परीक्षेला आले होते. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक पाहू आपण, प्रात्यक्षिक भूगोल. आता त्याच्यामध्ये आहे सममूल्य. ह्या सममूल्यावर आणि त्याच्यानंतर असतं समुच्चता रेषा. याच्यावर दरवेळेस परीक्षेला न चुकता प्रश्न पडत असतो. पेपर 1लाही असो आणि पेपर 2लाही असो. पेपर 2मध्ये सामाजिक शास्त्र. आता पाहू आपण सममूल्य रेषा. सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा. सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर जे काही समान मूल्य आहेत आणि त्या समान मूल्यांना असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा आहे. सममूल्य रेषांचा उपयोग प्राकृतिक घटकांचे नकाशे तयार करताना होतो.
सममूल्य रेषांमुळे तापमान, पर्जन्य, वायुदाब, क्षारता इत्यादी घटकांचे वितरण समजते. अशा रेषांना अनुक्रमे समताप रेषा, समपर्जन्य रेषा, समदाब रेषा व समाक्षर रेषा म्हणतात. टीईटीला आलेला प्रश्न किंवा टीईटीला ऑब्जेक्टिव्ह विचारले होते. सममूल्य रेषांमुळे तापमान, पर्जन्य, वायुदाब, क्षारता इत्यादी घटकांचे वितरण समजते. अशा रेषांना अनुक्रमे समताप रेषा, समपर्जन्य रेषा, समदाब रेषा व समाक्षर रेषा म्हणतात. त्याच्यानंतरचा ऑब्जेक्टिव्हसुद्धा परीक्षेला आलेला आहे, पेपर 1 असो वा पेपर 2ला. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकांतील बदल तीव्र असतात. काय म्हणते ते लक्षात घ्या. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकांतील बदल तीव्र असतो, परीक्षेला आलं होतं. त्याच्यानंतर सममूल्य रेषा एकमेकांपासून दूर असतील तर बदल मंद असतो. सत्य सत्य चुकी बरोबर योग्यमध्ये हे प्रश्न विचारले जातात, तसे विचारलेले आहेत, भविष्यामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. लागलीच 3 ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला येऊन गेलेले आहेत. सममूल्य रेषा एकमेकांपासून दूर असतील तर बदल मंद असतो. आता आपण पाहू समुच्चता रेषा. समुच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारे रेषा. हे सुद्धा परीक्षेला विचारलेलं आहे. समुच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा होय. समुच्चता रेषा एकत्रितपणे प्रदेशातील भूरूपाचे स्वरूप स्पष्ट करतात. त्यावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते. नकाशावरील समान अंतरावरील समुच्चता रेषा उतार दर्शवतात. आता त्याच्यानंतरच हे ऑब्जेक्टिव्ह TET 2021 पेपर 2ला विचारलेलं आहे. विश्वास बसत नसेल तर TET 2021चा पेपर उचलायचा, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्राचं सेक्शन असतं, त्याच्यामध्ये जायचं, पेपर 2 पाहायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला सापडून जाईल. मंद उतार. नकाशावरील समुच्चता रेषा दूर दूर अंतरावर असल्यास जमिनीचा उतार मंद स्वरूपाचा असतो. आता तीव्र उतार. नकाशावरील समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार तीव्र असल्याचे समजते. नकाशामधील समान उंचीवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेषांना समुच्चता रेषा म्हणतात. हे सुद्धा विचारलं होतं. नकाशामधील समान उंचीवरील बिंदूंना जोडणाऱ्या रेषांना समुच्चता रेषा म्हणतात. समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार तीव्र असतो. योग्य अयोग्य चुकी बरोबरमध्ये हे विधाने विचारली जातात. 4 विधाने येतात, त्याच्यामधलं विधान योग्य कुठलं आहे किंवा चूक कोणतं आहे, दोन्हीपैकी 2 विधान देतात, दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे असं सुद्धा विचारलं जातं. समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार तीव्र असतो. पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी सपाट कागदावर काढण्याची पद्धत म्हणजे नकाश प्रक्षेपण. पृथ्वीगोलावरील वृत्तजाळी सपाट कागदावर काढण्याची पद्धत म्हणजे नकाशा प्रक्षेपण. आता हे आपण 8वीच्या जुन्या भूगोलामधले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहिले ते की 2 चॅप्टरमधले ह्याच्यावरले 10 ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला आत्तापर्यंत विचारले गेले होते. आता याच्यानंतर आपण पुढला टॉपिक पाहू, पृथ्वीचे अंतरंग. तेही पुढल्या व्हिडिओमध्ये, कारण तब्येत एकदम परफेक्ट नाही आहे. तब्येत परफेक्ट असेल तर आपण 1 तासामध्ये मस्तपैकी सगळे चॅप्टर घेऊ, पण सध्या तेवढी तब्येत व्यवस्थित नाही आहे, समजून घ्या. त्यामुळे व्हिडिओ कमी येत आहेत. पुढचा टॉपिक असणार आहे पृथ्वीचे अंतरंग. आणि हा जो काही पृथ्वीचा अंतरंग हा जो टॉपिक असणार आहे तो नवीन 8वीचं जे काही पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2रा धडा भेटेल. आणि ह्या जुन्या 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 4था धडा पाहायला भेटेल. आता हे जुन्या 8वीचं पुस्तक तर तुम्हाला काय मिळणार नाही. हे असे मस्तपैकी आपण 2 चॅप्टरवरील मस्तपैकी ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. ह्या मी वैयक्तिक नोट्स काढलेल्या आहेत, स्वतः लिहिलेल्या आहेत, त्यानंतर टाईप करून घेतलेल्या आहेत, एकदम व्यवस्थित केलेल्या आहेत, सर्वांचा उल्लेख केलेला आहे, महत्त्वाच्या ह्याला बोर्ड वगैरे केलेला आहे, एकदम सुटसुटीत नोट्स आहेत. ह्या नोट्स किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि इथं तुम्हाला आडवं टिप्स फॉर TET नोट्स बाय अक्षय विरकर अशी वॉटरमार्कसुद्धा दिसत असेल. तुम्हाला ह्या नोट्स परचेस करायचे असतील तर ते तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला फक्त हा 8वीचा जुनं भूगोल
प्लस नवीन भूगोलसुद्धा इन्क्लूड केलेला आहे. हे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर याची फक्त किंमत 71 रुपये आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला PDF ह्या नोट्स भेटून जातील. आणि याच्यापेक्षा आपल्याकडे परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र, मानसशास्त्र सर्व विषयाच्या नोट्स आहेत. ते तुम्हाला डिटेल्स इथं खालीमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला ज्या नोट्स आवश्यकता असतील त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता. नसेल तर आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो, ते पाहून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आता संबंधित व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. माझे समजून सांगण्याची पद्धत किंवा जे काही मी ऑब्जेक्टिव्ह वगैरे सांगतो ते तुम्हाला आवडत असतील, नाही आवडत असतील ते एकदम व्यवस्थितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. असो तर ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचासुद्धा याच्या माध्यमातून फायदा होईल. आणि तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर खाली प्रोसेस दिलेली आहे ती फॉलो करा, तुम्हाला नोट्स भेटून जातील.